लाठीचार्जमुळे मुलगी गंभीर जखमी झाली आणि तिची प्रकृती चिंताजनक आहे असं दिपके म्हणतात। लाठीचार्जमुळे जखमी झालेल्या मुलीला काही झालं तर सरकार जबाबदार असंही दिपकेंनी म्हटले। लाठीचार्जमध्ये जखमी झालेले आंदोलक जंतर मंतरवर आहेत। जखमी आंदोलकांची अभिजित दिपके यांनी भेट घेतली आहे। लाठीचार्जमुळे एका 14 ते 15 वर्षाच्या मुलीवर हा लाठीचार्ज करण्यात आला, त्यात ती गंभीर जखमी झाली। तिची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती दिपके यांनी दिलेली आहे आणि जर या मुलीला काही झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल असं देखील दिपके यांनी म्हटलंय। 14 वर्षाच्या मुलांवर क्रूरपणे लाठीचार्ज करण्यात आला। पहिला हल्ला दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला असंही दिपके यांनी म्हटलेलं आहे। 150च्या वर विद्यार्थी यात जखमी झालेले आहेत आणि या जखमी विद्यार्थ्यांची दिपकेंनी भेट घेतलेली। जंतर मंतरवर विटांनी भरलेले ट्रक कुठून आले असा सवालही दिपके विचारतात। काल वांगचूक उपोषण सोडण्यावर तयार झाले होते अशी देखील माहिती दिपके यांनी दिलेली आहे। आंदोलकांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि काल जो हिंसाचार झाला त्यामुळे वांगचूक यांनी हा निर्णय मागे घेतला अशी माहिती दिपकेंनी दिलेली आहे। ही लोकशाही नाही, ही तर हुकुमशाही आहे असा टोला देखील दिपके यांनी लगावलेला आहे। जंतर मंतरवर आजही आंदोलन सुरू आहे। 100 पेक्षा जास्त मुलं जखमी आहेत। मी काल आरएमएन हॉस्पिटलला जाऊन भेटून आलो काही मुलांना। त्याच्यात एक मुलगी जी आहे ती क्रिटिकल आहे। तिच्या गळ्यावर दिल्ली पोलिसांनी लाठी मारली आणि त्यामुळे तिला खूप जखम झालेली आणि ती जमिनीवर पडली, त्यामुळे स्टॅम्पेड झाला लाठीचार्जमुळे। त्यामुळे ती क्रिटिकल आहे। तिला जर काही झालं तर दिल्ली पोलीस आणि नरेंद्र मोदी यांच्यावरती जिम्मेदारी असेल। आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्यामुळे तुम्ही देशातल्या मुलांचे डोके फोडतायत। माझं आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्यामुळे तुम्ही 12-12 वर्षांच्या मुलींचे डोके फोडतायत। काय भान आहे की नाही या सरकारला? गुंडांची सरकार ही 12-12 वर्षांच्या मुलींचे डोकं फोडलेले, 15 वर्षाच्या मुलीचे कपडे फाडले, तिच्या छातीवर पाय देऊन तिला मारण्यात आलेले आहे। माझं आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्यामुळे तुम्ही तुमच्याच देशातल्या मुलींना मारतायत। जेपी नड्डाच्या घरी काल नेमकं काय? आणि माझं जर आंतरराष्ट्रीय कनेक्शन असेल तर आरोप कशाला लावताय? इन्व्हेस्टिगेशन करा, आरण सगळं बाहेर दाखवा मीडिया समोर। अजूनही तुम्ही आम्हाला लाठ्या दाखवताय असं दिपकेंनी म्हटलंय। तुम्हाला मुलं नाही आहेत का? दिपके यांचा दिल्ली पोलिसांना सवाल। जंतर मंतरवरील आंदोलकांना दिपकेंनी अभिवादन केले। सर डंडे क्यों चला रहे हो आज? डंडे क्यों दिखा रहे हो? शांत रहो। कल आपका मन नहीं भरा खून बहाकर बच्चियों का, अभी भी डंडे दिखा रहे हो आप? मत करिए सर। कल बहुत खून बहाया है आप लोगों ने, बहुत खून बहाया है। मैं मिलकर आया हूँ उन बच्चों से हॉस्पिटल में जिनके ऊपर लाठियां चली है। सर फूटा, एक लड़की क्रिटिकल है, एक लड़की बहुत ज्यादा क्रिटिकल है। अभी भी आप लोग डंडे दिखा रहे हो, इतना सब कुछ होने के बाद भी आप कैसे ऐसे कर सकते हो? आपके घर पर बच्चे नहीं है क्या? आपके अपने बच्चे नहीं है क्या? मत करिए। क्या हो गया? जी न्यूज वाले। अच्छा जी न्यूज वाले। सर डंडे क्यों चला रहे हो आज? मोदी का लोकतंत्र असं म्हणतात? लाठीचार्जचा व्हिडिओ ट्विट करत संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। मोदी का लोकतंत्र असं म्हणत लाठीचार्जचा व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केलेला आहे आणि त्यांनी टीका केलेली आहे। तालियां इसलिए बजाई जा रही है क्योंकि मार पिटाई करके नाकाम करके आ रहे हैं। आंदोलकांवर लाठीचार्ज होत असताना प्रधानांचा एक व्हिडिओ समोर आलाय। स्मित हास्य करत प्रधान यांचा संसद भवनातून निघतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय। प्रधानांच्या व्हिडिओवरून सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे।
निर्लज्ज आहेत ना, हे आमच्या जखमीवर मीठ चोळतायत। एका बाजूला तरुण मुलांवर, विद्यार्थ्यांवर, लहान मुलांवरती अमानुष लाठीचार्ज करतायत आणि ज्यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे हे क्रूर आणि विकृतपणे हसत हसत बाहेर पडतायत, तोंडामध्ये काहीतरी चघळत। याचा अर्थ किती काळजी आहे याने या मुलांची, याला क्रौर्य म्हणतात। आणि हे जे क्रौर्य आहे डरपोकपणातून निर्माण होतं। पण काल ही ठिणगी पडलेली आहे क्रांतीची, लक्षात घ्या, आणि हा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही।